ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। गणेशोत्सवानिमित्त ठाण्यामध्ये विविध ठिकाणी गणरायासाठी विविध स्वरूपाचे देखावे सादर करण्यात आले। त्यापैकी अनेक ठिकाणी महल देखील साकारण्यात आले। मात्र आपण सध्या उभा आहोत ठाण्यातील ठाण्याचा राजा म्हणजेच या पाचपाखडीमध्ये, आणि याच ठिकाणी नरवीर तानाजी मित्रमंडळाच्या वतीने मोठ्या प्रमाणात महल साकारण्यात आले। आणि या ठिकाणी गणरायासोबत आता मारुतीचे देखील दर्शन या ठिकाणी आपल्याला लाभणार आहे। पाहायला गेलं तर याच महलमध्ये पाहायला गेलं मोठी सुबक अशी मूर्ती ठेवण्यात आली आणि त्यासोबतच या महलाच्या आजूबाजूला पूर्णतः या ठिकाणी मारुतीचे वेगवेगळे स्वरूपाचे दर्शन आणि रूप या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे। पाहायला गेलं तर शहापूरचा मारुती, त्यासोबत म्हसूरचा मारुती, त्यावर चाफळदास मारुती, अशा विविध स्वरूपाचे मारुतीचे दर्शन या ठिकाणी भक्तगणांना घेता येत आहे। पाहायला गेलं चाफळचा वीर मारुती असेल, शिंगणवाडीचा मारुती असेल, त्यासोबतच उमरजचा मारुती, माझगावचा मारुती, बहे बोरगावचा मारुती, मनपाडलेचा मारुती, परगावचा मारुती, अशा प्रकारचे शिराळ्याचा मारुती देखील या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। त्यामुळे अनेक गणेश भक्त या ठिकाणी येऊन दर्शन घेत आहे। पाहायला गेलं तर याच महलाची खासियत काय आहे, कशा प्रकारचा देखावा सादर करण्यात आला आहे, या सर्व बाबत आपण या मंडळाकडून माहिती घेणार आहे। पाहायला गेलं तर राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं हे मंडळ आहे आणि याच मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील वेगळी एक सुबक मूर्ती पण देखील त्यासोबत महल देखील उभारण्यात आलेला आहे। आपल्यासोबत मंडळाचे काही सदस्य काय सांगाल, कशा प्रकारचं हे महल या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे, कशा प्रकारची संकल्पना तुमच्या समोर होती, त्यानंतर यंदाचं कितवं वर्ष या मंडळाचं कशा प्रकारची सजावट या ठिकाणी करण्यात आली? आमच्या मंडळाचे 47 वर्ष आहे आणि आम्ही यावर्षी जे रामदास स्वामींनी 11 हनुमानचं मंदिर स्थापन केले, जे आम्ही मूर्त्या इथे स्थापन केलेले आहेत, जेणेकरून लोकांना याचा कळावं की आपल्या इथे पण 11 मूर्ती मंदिर आहेत महाराष्ट्रामध्ये। ओके, नक्कीच याला साकार करण्यामध्ये एक संकल्पना तुमच्या समोर होती। किती दिवस लागले महल उभा करायला, त्यासोबत गणरायाच्या ठिकाणी पुढे आजूबाजूला मोठी रोषणाई देखील करण्यासाठी काही दिवस लागले, कशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी ठेवले जातात आणि या मंडळाची काय खासियत आहे? आता 1 महिना आमच्या मंडळाचं काम चालू आहे याचं डेकोरेशनचं, आणि पूर्ण आम्ही POPचं POP वापरली नाही आहे, ते पूर्णचं प्लॅस्टर ह्याचं काय फायबरचा वापर केलेला आहे आणि आम्ही ते पूर्ण इको फ्रेंडली केलेलं आहे, असं आहे। नक्कीच या ठिकाणी मंडळाचे काही व्यक्ती सदस्य ज्यांनी हातभार लावला त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहे। 10 दिवस वेगवेगळे उपक्रम असतात, कार्यक्रम असतात, त्यासोबत गणरायासोबत मारुतीचं देखील दर्शन या ठिकाणी भाविकांना लाभतं आहे। कशा प्रकारचं या ठिकाणी भाविक हे येतात आणि प्रार्थना करतात आणि एक वेगळं स्वरूप या ठिकाणी दिसतं? आमचा हा गणपती नवसाचा पावणारा गणपती आहे। मग दरवर्षी लोक येतात, नवस त्यांचा पूर्ण होतो, मग ते नवस फेडायला येतात आणि आम्ही दरवर्षी आमचा वेगवेगळा थीम असतो। मग गेल्या वर्षी आम्ही हे केलं, आपला दशावतारचा केलेला, यावर्षी आम्ही 11 मग ते हे बघून ते लोक सगळे लांब लांबून मुंबईवरून पण लोक येतात बघायला सगळे ते। नक्कीच या ठिकाणी महलमध्ये पाहायला गेलं तर अनेक ठिकाणून लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि हीच ती मूर्ती आहे। त्या मूर्तीचं तेजरूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। मोठी सुबक अशी मूर्ती या ठिकाणी अनेक जण या दर्शनासाठी येतात। नरवीर तानाजी मित्रमंडळाच्या वतीने यंदा देखील आगळा वेगळा संकल्प घेऊन या ठिकाणी मूर्तीसोबत मारुतीचं देखील दर्शन या भक्तगणांना मिळत आहे। त्यामुळे नक्कीच अशा प्रकारचं महल ठाण्यामध्ये ठाण्याचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गणरायाच्या ठिकाणी ठेवल्यामुळे अनेक भक्तगण जे आहेत ते मुंबई असेल ठाणे जिल्ह्यातील लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात। त्यामुळे एक प्रकारचं गणरायाचं दर्शन, दुसरीकडे मारुतीचं दर्शन, हे दोन्ही दर्शन हे ठाण्यातील नरवीर तानाजी मंडळच्या ठिकाणी पाचपाखडीकडे आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरा अजयसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।